नमस्कार विदर्भवासियांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज रविवार दिनांक 22 फेब्रुवारी. मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक. आपल्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आजच्या भागात बघणार आहोत, कारण की आपण बघतो की गेल्या 2 दिवसापासून विदर्भात सातत्यानं ढगाळी वातावरण सुरू झालं आहे आणि पुढचे काही दिवस हे ढगाळी वातावरण राहणार आहे. सोबतच विदर्भातील वातावरण पुढचे 2 दिवस हे खराब होण्याची शक्यता आहे आणि अनेक ठिकाणी तुरळक पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होऊ शकते. सोबत काही ठिकाणी तुरळक स्वरूपाची गारपीटसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे एकंदरीतच वातावरण बदललेलं आहे आणि पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भातील वातावरणात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून शेतकरी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, यांनी या बदलाची नोंद घेणे गरजेचं आहे. त्यासाठीच आजचा भाग आम्ही घेऊन आलो आहे. आणि आता बघणार आहोत की पुढचे आठवडाभर किमान विदर्भात नेमकं पावसाचं किंवा वादळी पावसाचं वातावरण कसं राहू शकते. तर सर्वप्रथम बघू आपण की भारतीय हवामान विभागाने म्हणजे IMDने प्रसारित केलेली ही जी सॅटेलाईट इमेज आहे, तर आपण यात स्पष्टपणे बघतो की हा जी बंगालची खाडी आहे, तर या बंगालच्या सागरात एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे, हे आपण बघतो आहोत. परंतु याची शक्यता अशी आहे की हे क्षेत्र या भागातून असं इकडे होऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फार मोठा परिणाम देशावर होणार नाही. परंतु एकीकडे या भागात जे एक चक्राकाराची स्थिती निर्माण झाली आहे आणि सोबतच या भागातून येणारे, उत्तरेकडून येणारे जे वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे, तर त्यामुळे याही भागातून वारे वाहत आहे आणि इकडे या भागातून येणारे वारे, सोबतच या भागातून येणारा बाष्प, यामुळं एक परिस्थिती म्हणजे पावसाची परिस्थिती विदर्भाच्या भागात पुढचे काही दिवस निर्माण होऊ शकते. आपण बघतो की ढगाळी वातावरण आता कालपासून आपल्या भागात सुरू झालेलं आहे विदर्भाच्या. तर पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भात वातावरण बदलू शकते आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. वादळी स्वरूपाचा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर आता हा नेमका कोणत्या भागात राहील याचा आपण विस्तृतपणे अंदाज घेण्याचा प्रयत्न करू. भारतीय हवामान विभागाने सुद्धा 23 तारखेला विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे आणि त्या संदर्भातला येलो अलर्ट हा विदर्भाला देण्यात आला आहे. म्हणजे याचाच अर्थ 23 तारखेला आणि 24 तारखेच्या दरम्यान विदर्भाच्या अनेक भागात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः तेलंगणा असेल, इकडे आंध्र प्रदेश असेल, या भागात मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं याचा जोर जो आहे या पावसाचा, तर ह्या वादळी पावसाचा जोर हा गडचिरोली, चंद्रपूर, इकडे यवतमाळचा काही भाग, सोबतच भंडारा, गोंदिया आणि नागपूर, तर या पूर्व विदर्भाच्या भागात अधिक राहण्याची शक्यता आहे. विशेषतः चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक जास्त फटका बसण्याची शक्यता 24 आणि 25 तारखेला. म्हणजे 23 तारखेपासूनच या भागात पाऊस सुरू होईल. 23, 24 आणि 25 असा 3 दिवस चंद्रपूर, गडचिरोली, सोबत गोंदिया, भंडारा या भागात पावसाचा जोर होऊ शकतो. तर इकडे यवतमाळच्याही काही भागात पाऊस होऊ शकतो या 2 ते 3 दिवसात. परंतु काय आहे की हे पावसाचं क्षेत्र, आपण आजवरचा जो अनुभव आहे की हे जरी या भागात आपण दर्शवत असलो तरी हे क्षेत्र काही भागात पुढे सरकते आणि त्यामुळे शक्यता अशी आहे की संपूर्ण विदर्भातील जवळपास भागामध्ये, जरी या भागात पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक राहू शकते वादळी पावसाचं, परंतु इकडे अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा याही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी होऊ शकतात अशी शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण विदर्भाला पावसापासून धोका आहे थोडाफार 23, 24 आणि 25 तारखेच्या दरम्यान. तर आता प्रामुख्याने ज्या भागात पावसाची भीती आहे तर तो भाग आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर त्यामध्ये आपण बघतो आहोत की या मॉडेलमध्ये स्पष्टपणे दर्शवत आहे की चंद्रपूरमध्ये या पावसाचा प्रमाण सर्वाधिक राहू शकतं. म्हणजे 23 तारखेला पासून सुरू होणारा 23, 24 आणि 25 हे 3 दिवस विदर्भाच्या अनेक भागामध्ये वादळी पावसाचं आगमन होऊ शकतं आणि त्यामध्ये सर्वाधिक जो पाऊस आहे हा चंद्रपूर, इकडे गडचिरोली या जिल्ह्यात राहू शकतो. तर इथे मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुद्धा राहू शकतो आणि कदाचित काही ठिकाणी चंद्रपूरच्या या भागात विशेषतः गारपीटसुद्धा होण्याची शक्यता हलक्या प्रमाणात. गारपीट जरी झाली नाही तरी वादळी वाऱ्यासह पाऊस येणार आहे एवढं मात्र निश्चित. सोबतच इकडे गोंदिया असेल, भंडारा असेल, नागपूरचा काही भाग असेल, इकडे यवतमाळ, वर्धा, सोबत वाशिम याही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. सोबतच आपण बघतो की अमरावती, अकोला, बुलढाण्याचा भाग असेल, इकडे वाशिमचा भाग असेल, वर्धा जिल्ह्याचा भाग असेल, याही भागात या जिल्ह्यात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पावसाचा फटका बसू शकतो अशी शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण विदर्भाच्याच जवळपास जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहू शकते, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरी राहू शकते, काही ठिकाणी गारपीट हलकी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आजही आपण बघितलं असेल की आज 21 तारखेला अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये म्हणजे मोर्शी वगैरे तालुक्यात, वरुड वगैरे भागात आज सकाळी पाऊस आला जोरदार. विदर्भाच्या अनेक ठिकाणी थोड्याफार पावसाच्या सरी आज पहाटेच्या सुमारास बरसल्या.
त्यामुळं पुढचे काही दिवस विदर्भातील हे वातावरण असंच राहणार आहे आणि 2 ते 3 दिवस म्हणजे 22-23 तारखेपासूनच म्हणजे आजपासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात सकाळी ढगाळी वातावरण राहील आणि सायंकाळी किंवा दुपारनंतर वादळी पावसाचं आगमन होऊ शकते. त्यामुळं फार घाबरून जाण्याचं कारण शेतकऱ्यांनी असं नाही की फार काही मोठा पाऊस येणार नाही, परंतु वादळी पाऊस असल्यामुळं हवेचा प्रमाण एखाद्या वेळेस वेग वाढू शकतो आणि चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मात्र सतर्क राहण्याचं गरज आहे शेतकऱ्यांनी. सोबतच इतरही विदर्भाच्या भागात सध्या पिकं काढणं चालू आहे, त्यामध्ये हरभरा असेल, सोबत तूर असेल. तर त्यामुळं शेतकऱ्यांनी पुढचे 2 दिवस आपली काढली असेल पिकं तरी झाकून ठेवावी, कारण की कोणत्याही क्षणी पावसाची शक्यता आहे. कमी अधिक प्रमाणात येईल, परंतु येण्याची शक्यता आहे. बुलढाण्याच्या काही भागात हलक्या मध्यम प्रमाणात पाऊस होऊ शकतो, अशी एकंदरीत स्थिती आहे. सॅटेलाईटद्वारे जर आपण सध्याची स्थिती जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की 23, 24 आणि 25 तारखेच्या दरम्यान ज्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दाट आहे, तर त्यामध्ये आपण बघतो की इकडे गडचिरोलीचा एटापल्ली, आरमोरी वगैरे हा शिरोंचा वगैरे हा जो भाग आहे तर या भागात पाऊस होऊ शकतो. चंद्रपूर जिल्ह्याच्या जवळपास भागामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो. सोबतच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीटसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच इकडे वर्धा जिल्ह्याचा हिंगणघाट वगैरे हा जो भाग असेल, सोबतच यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग असेल, पुसद वगैरे हा जो संपूर्ण भाग, तर याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. तर इकडे नागपूरचा काही भाग असेल, काटोल असेल, अमरावती जिल्ह्याचाही काही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी होऊ शकतात. अकोला, बुलढाणा या संपूर्ण भागात, विशेषतः वाशिमचा रिसोड वगैरे जो भाग आहे या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातही या मॉडेलमध्ये पाऊस दाखवण्यात आला आहे आणि इथे गारपिटीची शक्यता दिसत आहे. आता सध्या 23-24 तारखेत इथे नेमकी कुठे गारपीट होईल हे आत्ता सांगणे कठीण आहे, परंतु या मॉडेलमध्ये ज्या अर्थी गारपीट दर्शवत आहे याचा अर्थ काहीतरी घडण्याची शक्यता आहे. तर शक्य झाल्यास परवा आम्ही एक विशेष व्हिडिओ बनवू आणि कुठं गारपीट होऊ शकते याचा अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी इतर काही मॉडेल फार काही पाऊस दाखवत नाही बाकी ठिकाणी, परंतु या मॉडेलमध्ये आपण बघतो की जवळपास बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा काही ठिकाणी मोठा पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता दाखवत आहे. सोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली याही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे या भंडारा गोंदियामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि विशेषतः इकडे जे उत्तरेकडचे जे तालुके आहे याही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी येऊ शकतात. म्हणजे एकंदरीतच 23, 24 आणि 25 तारखेला विदर्भाच्या जवळपास जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी थोडाफार जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने जवळपास आज सायंकाळनंतरच किंवा आज सकाळपासूनच विदर्भाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात ढगाळी वातावरण राहू शकते. सोबतच उद्या 23 तारखेपासून विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. याचा प्रभाव जो आहे सर्वाधिक हा पूर्व विदर्भात राहणार आहे. म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर असेल, सोबतच यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग असेल, भंडारा गोंदिया, नागपूर वगैरे हा जो भाग आहे या भागात पावसाचं प्रमाण थोडं अधिक राहील. तुलनेनं अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम वगैरे जो भाग आहे तर इथे प्रमाण कमी राहू शकते. परंतु शेवटी हा वादळी पाऊस आहे, अवकाळी पाऊस आहे. अचानक एखाद्या भागात हा मोठ्या प्रमाणात सक्रिय होतो. त्यामुळे आपण जे बुलढाण्याचं उदाहरण आता बघितलं की बुलढाण्यातही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता दर्शवत आहे. त्या ठोस अजून त्याला पुष्टी जरी नसली तरी पुढच्या 1-2 दिवसात ते क्लिअर होईल आणि आपण निश्चितपणे सांगू. परंतु चंद्रपूर, गडचिरोली भागात मात्र धान उत्पादकांनी सावध राहणं गरजेचं आहे, कारण की वादळी पाऊस होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात या भागात सर्वाधिक आहे. उर्वरित भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हे झालं पावसासंदर्भात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे आणि ती समस्त शेतकऱ्यांसाठी सोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची आहे की आता मागल्या वर्षी आपण बघितलं होतं की अचानक मे महिन्यात प्रचंड पाऊस पडला. म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस हा मे महिन्यात पडला होता की ज्या मे महिन्यात प्रचंड ऊन आपल्याकडे असते, मोठ्या प्रमाणात उष्णता असते, त्या महिन्यात मागल्या वर्षी पाऊस पडला होता. जवळपास तसंच वातावरण याही वर्षी कायम राहण्याची शक्यता आहे. किंबहुना एप्रिलपासूनच पावसाची मोठ्या प्रमाणात सुरुवात विदर्भात होण्याची शक्यता आहे आणि एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांमध्ये विदर्भात मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे सातत्यानं पाऊस पडू शकतो 2 महिन्यामध्ये. जे मागल्या वर्षीप्रमाणे फक्त मागल्या वर्षी एप्रिलमध्ये फार कमी पडला होता, मेमध्ये पडला होता. यावर्षी एप्रिलमध्ये पाऊस पडू शकतो आणि मेच्या 15 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण होईल आणि जवळपास आता फेब्रुवारीचा शेवटच्या आठवड्यापासूनच विदर्भातील वातावरण वाढणं सुरू होऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो काही 23-24 तारखेचा जो पाऊस आहे हा पाऊस गेल्यानंतर पुन्हा एकदा 27 तारखेपासून ढगाळी वातावरण सुरुवात होईल विदर्भात आणि होळीच्या म्हणजे जवळपास 3 तारखेची होळी आहे आणि 1-2 तारखेपासून पुन्हा एकदा मोठं ढगाळी वातावरण विदर्भात तयार होऊ शकतं आणि होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आदल्या दिवशी
हलक्या पद्धतीचा पाऊससुद्धा विदर्भात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व परिस्थितीची जाणीव ठेवून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं. सर्वसामान्य नागरिकांनी आपलं जे काम आहे त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. यात काही बदल झाला किंवा काही वेगळं काही घडलं तर निश्चितपणे आपण नवीन भागात आपल्यासमोर आम्ही सांगूच. परंतु सध्याच्या स्थितीनुसार पुढचे 2 ते 3 दिवस म्हणजे 23, 24, 25ला विदर्भाच्या अनेक भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी ज्यांची पिकं काढणी आहे सुरू आहे त्यांनी पिकं आपली काढली असतील झाकून ठेवा, कारण की वारा येऊ शकतो आणि त्यामुळं वादळ आणि एखाद्या ठिकाणी गारपीट जर झाली तर मात्र पिकं अडचणीत येतील. या सर्वाचा विचार करून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी एवढंच आवाहन आम्ही याच्या भागात करतो आणि थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.